तूर पिकामध्ये गोदावरी या वाहनाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या क्रेज आहे आणि तूर पिकामध्ये सुद्धा उत्कृष्ट व्यवस्थापन जर आपण केलं तर कशा पद्धतीने आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते इथं आहे. तुम्ही बघू शकता इकडं म्हणजे अक्षरशः पूर्ण झाडं जे आहे ते झुकलेले आहेत आणि असे झुपके जे आहे ते शेंगांना नुसते हे होऊन ते पूर्ण खाली लगडलेला आहे माल. आणि खाली जर बघितलं प्रत्येक ठिकाणी आता इथं खोडाचा जर हा भाग बघितला तर बघा हे खोड एकदम असं जबरदस्त असं मजबूत असं मोठे खोड जे आहे ते इथं झालेले आहेत. तर या ठिकाणी कशा पद्धतीने प्रॅक्टिसेस शेतकरी महोदयांनी केल्या ते आपण जाणून घेऊ. इथं कृषी विभागाचे आदरणीय काकडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. तर साहेब तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. माझं विठ्ठल बाबासाहेब ढगे, राहणार धानोरा खुर्द, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. आणि ही मी 6x1 वर म्हणजे गोदावरी तुरीची लागली 6 म्हणजे 2 ओळीतलं अंतर 6 फूट आणि 2 रोपातलं अंतर 5-5 ह्याच्यावर केलं तर टोकन पद्धतीने, पण एक वेळा विरळणी केली. हा बरं. तर माझी 3-2.5 एकरामध्ये 5 किलो तूर पडली होती. किती? 2.5 एकरामध्ये 5 किलो. हा. आणि 2 रोपातलं अंतर किती म्हणले? 2 रोपातलं आता 1 फूट आहे. 1 फूट आहे. 1 फूट. 2 रोपातलं 1 फूट, एखादे 1.5 फूट बी झाले. बरं. आणि ओळीतलं 6 म्हणजे 3 फुटाची सरी ओढली. मधल्या ह्याच्यावर 2 सोयाबीनच्या घेतल्या होत्या. बर. 2 सोयाबीन घेतल्या. त्याला माझा म्हणजे त्याच 2.5-3 एकरात बर मला 32 कट्टे सोयाबीन निघाले. बर. म्हणजे वरंब्यावर घेतलं म्हणजे 3 फुटाची सरी ओढली. हा. एका वरंब्यावर 2 काकऱ्या 1x5. बर. सोयाबीन 1x6 इंचाच्या अंतराने. आता त्याला 32 कट्टे निघाले आमच्या 2.5. ते सोयाबीनच्या 2 लाईनी झाल्याच्या नंतर लगेच तूर घेतली का? लगेच तूर 6 लगेच बाजूला तूर घेतली. म्हणजे एका बेडवरच 2 आहेत. बर. एका बेडवर 2 लाईनी सोयाबीनच्या आणि एका बेडवर एकच लाईन तुरीची घेतली का? ह्या 6 म्हणजे ह्या तुरीच्या ह्याच बेड पासून सेंटर टू सेंटर 6 फूट अंतर आहे. बर. आणि ह्या त्याचं सोयाबीन टू सोयाबीन 6 अंतर आहे. नाही, पण ही जी काही बेड होता त्याच्यावर सोयाबीनच्या 2 ओळी होत्या ना? बरोबर आहे. तर ह्याला तुम्ही पहिल्यापासून खत व्यवस्थापन कसं केलं किंवा काय काय वापरलं ते एक सांगा. ह्याला मी खत कुठलाच वापरलेला नाही. बर. शेणखत माझ्याकडे थोडा होता ती टाकला. होय. आणि किती टाकला शेणखत? शेणखत तरी 3 ट्रॅल्या टाकला होता प्रत्येकात. हा, तसं 9 ट्रॅल्या टाकला 3 एकरामध्ये. बर. 9 ट्रॅल्या टाकल्या म्हणजे 3 एकर टोटल क्षेत्र त्याची माझं 10 गुंठे पडून होतं. बर. आणि ही बी 10-5 गुंठे पडून म्हणजे 1 हेक्टर तूर आहे. बर. तर ते 3 ट्रॅल्या टाकल्या. आणि त्याच्यानंतर पुन्हा कसं खाल्ल्या थोड्या रानामध्ये सुपरच्या 2 बॅग आणि 1 गंधकची 5 किलोची. बर. आणि 1 पोट्यासन अर्ध लिंबोळी फिकून टाकलं, खत दिला. आणि वरंब्यावर फिकून नाही, सगळं अगोदर शेतात रानातच पसरलं खत. आणि ही सांगितलेले खत म्हणजे शेण खत आणि ही सांगितलेले खत शेतात फिकून दिले आणि पुन्हा सरी ओढली. ओके. सरी ओढली आणि त्याच्यावर टोकन पद्धतीने लागली. बर. त्या तुरीला काही औषध लावलं होतं का? तुरीला ही लावलं की तुमचं ट्रायकोबोस्ट, ट्रायकोडर्मा, म्हणजे त्याचे जे मला तितके नाव माहित नाही. साहेबाला विचारून ट्रायकोडर्मा तुम्ही लावलं होतं? ट्रायकोडर्मा लावलंय. एनपीके एनपीके कॉन्सर्शिया जो म्हणतो म्हणजे पुरद विरघळणारे जीवाणू, टीएसबीच टाकलंय, लावलंय. त्याच्यानंतर पुन्हा तुमची ती खोडकी अगर त्याला ही होणी म्हणून, खोडकीड अगर ती मर रोग लागू नये म्हणून ती आपलं काय म्हणायचं ट्रायकोडर्माची बी केली. बर. म्हणजे सगळ्या ह्या साहेबाच्या हे झाल्याच्या नंतर तुम्ही ह्याला जीवामृत वापरलं म्हणताय. त्याच्यानंतर पुन्हा काय झालं, ते आचार्य देवरत्ने त्याची एक कॅसेट बघितली होती मी. बर. आणि त्यांनी सांगितलं की फक्त 15 दिवसाला 8 दिवसाला त्याला ड्रिचिंग करा. त्यांनी सांगितलं होतं की ती 250 ग्राम बर एका फवाऱ्याला टाका. काय टाकायचं? ती आपलं जीवामृत अर्धा टाकून एकदा स्प्रे करा बी, ड्रिचिंग आळवणी करा. नोजल काढायचं. तर तसे आळवणी आम्ही 3 केल्या त्याला. बर. पण ती किती 5-5 लिटर टाकू. बर. 5 लिटर माझ्याकडे होतं नाही म्हटलं मी. होय. 5 लिटर एका फवाऱ्यामध्ये टाकून त्याची आळवणी करून टाकली. असं 2-3 आळवणी केल्या. मग बाकी खात काहीच नाही. मर आहे काय? एक बी नाही.
एक पण झाड मेलेलं नाही. नाही नाही. मग पहिले ट्रायकोडर्मा असा रानातून काही टाकला कोणाला? वेगळा कोणाला? ट्रायकोडर्मा ती टाकून त्याच्यानंतर मी काकडे साहेबाच्या म्हणण्यानुसार हा, हा, शेणामध्ये दुसरे 2-3 पुढे आणून टाकले. हा. कशाची आणि कशाची? त्याची हे ट्रायकोडर्मा ट्रायकोपुस्ट आपले हे बरं साहेब, ट्रायकोडर्मा आता हे ट्रायकोडर्मा जी तुम्ही सल्ला दिलात तर ते कशा पद्धतीने सांगितलं होतं मला तुम्ही? 1 क्विंटल गवऱ्या हम्म, भिजवल्या हम्म. हा आणि ती असा बेड टाकला हो. आणि 1 ट्रायकोडर्माचा आपला 1 किलोचा महावीजचा नाही, हो. 2 त्याच्यावर हे 2 केलं. किलो टाकले मी. हा, हा, हा. आणि ती 9व्या दिवशी वाढ चांगलं- झाली हा, त्याची हो. ती पूर्ण वापरलं फेकून दिलं का हा, रानात ते? पुन्हा हो broadcast. प्रत्येक अशा हे असं फेकून दिलं. बरं. लगेच संध्याकाळी ऑटोमॅटिक पाऊस पडला. म्हणजे निसर्गाचं बी ते हो, हो. मला यावर्षी पण समजा शेंडे खुंडी केली होती का नाही? 2 वेळा तिसरी कधी? करता आले नाही. हा. लागवड केल्यापासून उगवून आल्यापासून म्हणजे आता कधी मला केली? कसं हे सगळ्या घरच्या पोरं बी ऐकत नसतील ना. हा. मग ते कुठे खुडीत असतात का आयुराळीत असतात का मी माझं आहे का 2 हो. वर्ष माझं आहे का हो. पुन्हा नाही बघणार मी, हा, काहीच बघणार नाही. हो. शेंडे खुडले आणि लगेच कसे check- खुडले सांगा ना? हातात नका ना खुडले. आणि किती दिवसाला खुडले? ते, 25 दिवसापासून ते 30 दिवसापर्यंत 5 दिवस म्हणजे हातानं असतील ना आणि त्याचा काय फायदा दिसायलाय का तुम्हाला इथे? 100% काय फायदा. त्याचे 6 हे बघा हा, दाखवा. त्याचे कसं? सुरुवातीला हे 3-4 ही आले जवळ दाखवा हो का बरं ही. का इथं. हा, शेंडे खुडण्याचे ही फायदे येतं बघा. हा हे इथं 3-4 शेंडा आणि ही खुडल्यामुळे पुन्हा- ही 2 फुटे बरं का फुटलेले इथं. हा. पुन्हा ही वरचे झाले हो का इथं एक की फुटलं ही इथं. सगळे फुटले झालेले. ही बी खुडलेलंच आहे ना तुम्ही? तिन्ही ही खुडलेलं आहे पुन्हा ही ह्याच्यामुळे ती- एवढा वाढवा झाला. ही 1 2 3 आहेत का नाही हा. ही 3-4 खुडलेच. हा, हा, आणि तिसरी जी खुडणी मला करायची होती हा, पाऊस यायला ह्यांचं मत की कसं बुरशी होत असते हा. तेव्हा स्प्रे करायला म्हणजे माझं म्हणजे आता कसं रिटायर्ड माणसं ऐकत नसेल. हो. पण इथं शेंडे खुडणीमुळे झुपकेदार ब्रांचिंग जास्त हो, झाली हो, आणि हो. त्याचा फायदा तुम्हाला दिसला. ट्रायकोडर्माचा वापर केल्यामुळं एकही झाड मरीचं नाही नाही आणि घनजीवामृत मध्ये जी काही सूक्ष्म जीवाणू आहेत सगळ्याचे ते त्याचे सतत 10-15 वापरल्यामुळे वेगळे. सगळ्या प्रकारचे खत जे आहेत ते तिथं उपलब्ध घनजीवामृत झाले. आणि जीवामृत जास्त वापरलं. बाबा काय वाटतं तुम्हाला? मला- कसं एवढी तूर बघितली का एवढी भारी ह्याच्या आधी कुठं का एवढी झुपकेदार तूर? इसके पहिले कशी वाटती? आता तर शेतकरी बांधवांनो, पण 3 एकरात 3च किलो बी पडलंय माझं आता समजा होय, होय. 5 मधलं 2.5 विरळणी. हा म्हणजे गिरळणी कशी केली सांगा ना ती कशी केली? विरळणी हा. ही जी समजा पहिले आता इथं लांब पडलेली बरं, हा. इथं थोडं एक- मध्ये दाखवा, त्याला पलीकडे दाखवा. जरा पलीकडे. हा, दाखवा विरळणी कशी केली सांगा जरा. कसं आहे हा. टोकन न केलं त्यावेळेला हा. इथं एक पडलं बी तिथं एक पडलं हो, मधलं ही कट करायचं आणि त्याचं शेंड हाणायचं. बर बर बर. हिच्याचं हे शेंड हाणायचं आणि इथलं मधलं कट उचलून घ्यायचं. हो हो हो. शेंड हाणायचं उचलून घ्यायचं. हा. पण एखाद्या म्हणजे वेळेला- उचलून घ्यायचे म्हणजे ही जवळ जवळ झाड झालेले तोडून घेतलं उपटून घेतलं दोनच तुम्ही. घेऊन टाकलं ते. हा, हा, आणि हा, एकच ह्याच ती ह्याला लावलं हा. होतं एकच दाना पडायचं. बर 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 बर. म्हणजे चट्टी, त्याच्यामुळे setting, हा setting, चाटी setting. हा, हा, म्हणजे हा. एकाच ठिकाणी 2-2 लावा म्हणलं ढकलायच्या मशीननं केलं होतं. हा. हा, हा. 2-2 जर लावलं तर उपटीताना एखाद्या वेळेला त्याचे बी मुळ्या ढिल्या होत्या हो, हो, म्हणून हो. 2 ठेवले नाही आम्ही. बरोबर आहे बरोबर आहे. एका जागेवर एकच काढलं आणि त्या ओके, तशा ओके. पद्धतीनं करून हा, पाणी व्यवस्थापन कसं केलं पाणी व्यवस्थापन हे साईड ह्याला पुन्हा रानातून काही चरी होतं का अंगर नाही काही नाही. गरज नाही पडली. सरी वडली तीच सरी आहे. ती सरी आणि त्याच्यातच पाणी त्याच्यानंतर दिलं. आणि काहीच केलं नाही मी. ओके. हा, तर शेतकरी त्याला बांधवांनो, खुरपून तुम्ही बघू घ्यायचं. शकता अशा पद्धतीनं ही उत्कृष्ट असं म्हणजे लगडलेली ही जी आहे ही तूर आहे. अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन जर केलं घनजीवामृतच्या आळवण्या आणि सगळ्यात महत्वाचं ही जी काही वाण आहे उत्कृष्ट वाण आहे. काय साहेब गोदावरी. काय सांगाल गोदावरी वाणाच्या बाबतीत काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं जे आता आपण इतर कंपनीचे प्रायव्हेटचे पांढरी विद्यापीठाचे कोंबडी. सोडून वाण घेतो त्याच्यामध्ये मर आणि फ्युजारियम विल्ट आणि फायटोप्थोरा मोठ्या प्रमाणावर यावर्षी पाऊस झाल्यामुळं तर या तुरीमध्ये ते नाही. आणि सगळ्यात महत्वाचं यांनी ट्रायकोडर्माचा स्वतः तयार करून मोठ्या प्रमाणावर वापर केला त्याच्यामुळे मल्टिप्लाय झाला. फायटोप्थोरा नाही. आणि एकच गोष्ट मी सांगू शकतो त्याच्यामध्ये दुसरं असं आहे ह्यांनी जैविक करून काही गोष्टी स्वतःच्या आपल्या सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळं सतत ह्यांचा प्रयोगशील वृत्ती असल्यामुळं एक चांगलं पीक आहे आणि यावर्षी यांनी पीक स्पर्धेत भाग घेतलेला आहे. ओके. धन्यवाद. त्याच्यात एकच